पद्धतीने भाजप वागलेला आहे, कुटुंबाने पार्टी फोडलेली आहे, तर भाजपचे अनेक मतदार सुद्धा यंदा भाजपला मतदान करणार नाही ना। मी सुप्रियाताई ते निवडून येणारच। बारामती लोकसभा मतदारसंघात दादा आता रोहित पवारांना संधी मिळाली, म्हणजे प्रचाराची सगळी धुरा रोहित पवारांकडे आहे। दादा वर्सेस दादा पाहायला मिळणार का? असं नाही, इथं असणारी जनता विरुद्ध दादांनी घेतलेला निर्णय आणि भाजप अशा पद्धतीचं वातावरण आहे आणि सुप्रियाताई ते निवडून येणारच आहेत। आणि निवडून आल्यानंतर त्याचं क्रेडिट पूर्णपणे इथं असणारी जनता, हे जे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते त्यांना ते जातं। गेल्या अनेक वर्षांपासून यांनी पक्ष इथं बांधलेला आहे, मित्र पक्षाला आता मदत केलेली आहे, त्यामुळे कुठेही क्रेडिट हे मला जात नाही। फक्त कोणाला काय अडचण असेल तर ते मग चर्चा करण्याची जबाबदारी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दिलेली आहे, पण क्रेडिट पूर्णपणे इथं असणारी जनता आणि पदाधिकारी कार्यकर्त्यांना जाणार आहे। म्हणता सुप्रियाताई निवडून येणार मान्य आहे, पण जे विरोधक होते, मी काल शिवतारेंना शांत केलं, हर्षवर्धन पाटलांना शांत केलं, मग एक एक करून ते सगळं ज्याला मोड बांधण्याचा कार्यक्रम सुरू आहे। सगळं अगदी सागर बंगल्यावरनं म्हणजे तक्रार निवारण केंद्र झालंय, ते सगळं साम दाम दंड सगळं ते तक्रार निवारण केंद्र झालंय का कुठेतरी काही गोष्टी देण्याचं केंद्र झालेलं आहे। तुम्ही जर बघितलं तर गेल्या वेळेस जेव्हा इलेक्शन झालं होतं भाजप विरुद्ध आदरणीय पवार साहेबांची जी खरी राष्ट्रवादी त्यावेळेस होती, त्याच्यामध्ये ती लढत झाली होती आणि त्यावेळेस ज्यांची नाराजगी आज आहे असं दिसतंय, त्यांनी खूप ताकदीने भाजपचा प्रचार त्यावेळेस केला होता। यंदा आपण जर बघितलं तर ज्या पद्धतीने भाजप वागलेला आहे, कुटुंबाने पार्टी फोडलेली आहे, तर भाजपचे अनेक मतदारसुद्धा यंदा भाजपला मतदान करणार नाही ना। पुरस्कृत जो कुठला पार्टी असेल अजितदादांची, त्यांना ते मतदान करणार नाहीत। त्याच्याचबरोबर हे लोक 19ला नाराजगी व्यक्त केली नव्हती, पण आता त्यांनी व्यक्त केली। त्याचा अर्थ की नेता जेव्हा त्या भागातला भाजपचा नाराज असतो, कार्यकर्ते नाराज असतात, कार्यकर्त्याला खुश करण्यासाठी नाराजगी ही व्यक्त करावी लागते। म्हणजे भाजपचे अनेक कार्यकर्ते हे अजितदादांचा प्रचार करणार नाहीत, ते तिथं तुतारीचा प्रचार करतील असा एक अंदाज आहे। त्यामुळे आमचा हार्डकोर जो मतदार आहे, ज्यांच्यामुळे गेल्या वेळेस आम्ही निवडून आलो, त्याच्यात भाजपने केलेली जी की कृती आहे पक्ष फोडण्याची, त्याच्यावर नाराज असताना त्यांचा मतदार, त्याच्याचबरोबर हे मोठे नेते जे नाराज आहेत त्यांचा जो मतदार आणि कार्यकर्ता, याच्यामुळे सुप्रियाताईंचं लीड कमीत कमी 2.5 लाख यंदाच्या वेळेस असणार आहे असा विश्वास आम्हाला वाटतो। पुरंदरमध्ये प्रचार करताय दादा, आज शिवतारे बापूंनी कालपर्यंत भूमिका होती की निवडणूक लढवणार, अजितदादांविषयी त्यांनी खूप मोठी टीका केली होती, पण त्यांनी आता यू-टर्न घेतलेला आहे। आता अजितदादांबद्दल त्यांनी टीका केली होती आणि त्याबद्दलचं यू-टर्न घेत असतील तर लोक त्यांना म्हणणार दुटप्पी भूमिका तुम्ही घेत आहात। तुम्ही नेत्याला भेटूस तर वातावरण तापवलं, नेत्यांना भेटल्यानंतर तुम्ही शांत जर होणार असाल तर ही भूमिका लोकांना आवडत नसते। ते शांत झाले असले तरी त्यांनी बोललेल्या वक्तव्याचे जे व्हिडिओ आहेत, जे लोकांमध्ये गेलेले, ते तर तुम्ही आता बंद करू शकत नाही, तर लोकांपर्यंत गेले ते तुम्ही डिलीट कसं करणार असाही प्रश्न आहे। निलेश लंकेंचं तुम्ही स्वागत केलेलं आहे दक्षिण नगरमध्ये, आता त्यांनी अधिकृत प्रवेश केलेला आहे, आमदारकीचाही राजीनामा दिलेला आहे त्यासाठी, आणि विखेंवरती टीका केलेली आहे म्हणजे आपल्याकडे। निलेश लंके जेव्हा अजितदादांकडे होते तेव्हा सातत्याने लोक त्यांना भेटत होती, मतदार भेटत होते। तसंच अनेक इतर आमदार आहेत ज्यांना लोक हेच म्हणतात की तुम्ही परत साहेबांबरोबर गेला पाहिजे। आणि मग अशा परिस्थितीमध्ये त्यांनी एक दौरा केला होता मतदारसंघामध्ये खासदारकीच्या, तिथे लोकांचं मत आलं की तुमच्याबरोबर आम्ही आहोत जर तुम्ही साहेबांबरोबर असाल। आणि मग त्यानंतर त्यांनी इच्छा व्यक्त केली लोकसभा लढायची, आणि लोकांच्या सपोर्टने आणि आता साहेबांबरोबर आल्यामुळे त्यांचं मताधिक्य चांगलं असेल, तिथं नक्कीच लढत एका बलाढ्य शक्ती विरोधात सामान्याची शक्ती होईल, आणि त्या सामान्य शक्तीच्या मागे सामान्य लोक भक्कमपणे उभा राहून निलेश लंके हे पुढचे खासदार होतील असा विश्वास मला तरी वाटतो। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।